स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय असणार आहे की उद्या आहे संकष्ट चतुर्थी. उद्या आहे रविवार 2 ऑगस्ट 2026. उद्या आहे संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या कोणत्या सेवा करायच्या, पूजा कशी करावी, नैवेद्य कोणता दाखवायचा आणि संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे, तो कोणता, त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या आहे संकष्ट चतुर्थी आणि भरपूर पुरुषांचे, महिलांचे उपवास असतात. तर आपल्याला गणपती बाप्पांचं तुमच्या आजूबाजूला जर कुठे मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा दर्शन घेऊ शकतात आणि तुम्ही घरी सुद्धा गणपती बाप्पाची पूजा करू शकतात. तर तुम्हाला गणपती बाप्पांचा उद्या अभिषेक करायचा आहे. तर पाण्याने करा, पंचामृताने करा. तर तुम्ही तुमची ज्याची इच्छा असेल त्याने तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकतात. तर अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षांचं पठण करायचं आहे. नाहीतर तुम्ही गणपती स्तोत्रम जे आहे तेच पठण करून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात. नाहीतर तुम्हाला जर ते वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून सुद्धा अभिषेक करू शकतात. नाहीतर ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करून सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकतात. त्याच्यानंतर अभिषेक झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून तुम्ही ज्या जागेवर ठेवतात तिथेच तुम्हाला ठेवून कुंकू, हळद, अक्षदा व्हायच्या आहे. जास्वंदाचं तुमच्याकडे जर फूल असेल तर ते फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर दुर्वा अर्पण करायच्या आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे गणपती बाप्पांना. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. आणि तुमच्याकडून जर शक्य होत असेल तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही 108 वेळेस ओम गणगणपतये नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. तर तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही जे अभिषेक करणार आहात गणपती बाप्पांचा, ते जे तीर्थ असणार आहे त्याला चरणामृत म्हणतो आपण. तर ते तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही प्यायला देऊ शकतात. थोडं थोडं तुमच्या घरामध्ये तुम्ही सगळ्यांना थोडं थोडं ते तीर्थ द्या आणि उरलेलं जे असेल ते तुम्ही तुळशीला सोडून बाकी कोणत्याही झाडाला टाकू शकता. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, विघ्नहर्ता आहे. तर ते तीर्थ जर तुम्ही तुमच्या मुलांना दिलं तर हे मुलांसाठी अतिशय चांगलं आहे, कारण ते बुद्धीचे देवता आहेत. तर तुम्हाला ही एक गोष्ट अजून करायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला संध्याकाळी जेव्हा तुम्ही उपवास सोडणार तर त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पांसाठी मोदकाचा नैवेद्य करायचा आहे. तुम्ही जो स्वयंपाक करणार आहात भाजी पोळीचा तो तर तुम्हाला करायचा आहे, पण नैवेद्य म्हणून तुम्हाला अजून गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे, म्हणून तुम्ही 11 म्हणा, 21 म्हणा, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला मोदकाचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांना. आणि लक्षात ठेवायचं की तुळशीपत्र अर्पण करायचं नाही, कारण गणपती बाप्पांच्या नैवेद्यावर आपण तुळशीपत्र अर्पण करत नाही. त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी जेव्हा तुम्ही पूजा करतात त्यावेळेस तुम्हाला एक उपाय करायचा आहे. एक खोबरं घ्यायचं आहे, थोडं वाटी घ्या किंवा असं छोटंसं तुकडा घ्या. त्याच्यावर 2 कापुराच्या वड्या ठेवायच्या आणि त्या तुम्हाला जाळायच्या आहेत. आणि ते जेव्हा जळत राहील त्यावेळेस तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जोपर्यंत ते खोबरं पूर्ण जळत नाही तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. हात जोडायचे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि आपल्या घरातले जे काही विघ्न आहेत ते त्यांनी पूर्णपणे संपवून टाकावे यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर ते जे खोबरं आहे ते जळाल्यानंतर ते तुम्ही निर्मलला टाकू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. ते तीर्थ आहे तुमच्या मुलांना द्यायचं आहे. त्याच पद्धतीने संध्याकाळी जो उपाय करायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी.